ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. म्हणजे रांगण्यापासून ते गायी राखण्यापर्यंत, गायी चारण्यापर्यंतच्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनात करायचा आहे. आता या कीर्तनाला साथ संगत आपले गायनाचार्य महाराज आहेत. आपले सर्वच गायनाचार्य फार छान आहेत. आपले सर्वच गायनाचार्य फार छान आहेत. ते मला फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते, कारण ते फार मोठे आहेत आणि मी फार छोटी आहे. ते फार मोठे आहेत आणि मी फार छोटी आहे. बड़ा वो नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा वो नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे. अरे भाई, बड़ा तो वो होता है जो छोटों को भी बड़ा कर दे. आपले गायनाचार्य संगीत विशारद आहेत. मी या कीर्तनात गायनाचार्यांचं फार गुणगान गायलं. कीर्तन झालं. तिथला एक अतिशहाणा कार्यकर्ता वर आला. त्याला वाटलं महाराजांनी एवढं गुणगान गायलंय, आपण 2 शब्द तरी बोलावे. त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपले गायनाचार्य फार छान आहेत, आपले गायनाचार्य फार छान आहेत, आपले गायनाचार्य बेसूर विशारद आहेत. आपल्या बेसूर विशारदांना तोडच नाही. विठाला विठाला तसे आपले गायनाचार्य नाही आणि आपले कार्यकर्तेही नाही. आपले मृदुंगाचार्य ही फार छान आहेत. आपल्या मृदुंगाचार्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आपल्या मृदुंगाचार्यांचा ताल अगदी पक्का आहे. ताल है तो बाल है, ताल है तो बाल है, नहीं तो गायनाचार्यों की हाल ही हाल है. विठाला विठाला त्याचप्रमाणे आपली साऊंड सिस्टीम ही फार छान आहे. साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. आपले विनेकरी बाबाही फार छान आहेत. बाबा, मी एका कीर्तनात गेले, तिथे एक बाबा माझ्याकडे आले. ते मला म्हणाले, महाराज तुमच्या कीर्तनात विना मीच घेणार. मी म्हटलं घ्या बाबा. बाबांनी विना घेतला. कीर्तन सुरू झालं. बाबांनी आशा एका झटक्यात विनाच्या सगळ्या तारी तोडून टाकल्या. मी म्हणलं, अहो बाबा असं काय करता, अहो बाबा असं काय करता. बाबा मला म्हणाले, महाराज तुम्हाला माहिती का, कालच्या कीर्तनात विनेकरी अख्खं कीर्तन आशा बोटांनी तार तोडायचा प्रयत्न करत होता. अख्खं कीर्तन झालं, त्याच्याकडून एक तार तुटली नाही. मी बघा एका झटक्यात सगळ्या तारा तोडून टाकल्या. तसे आपले विनेकरी नाही तोडायचे ना तारा. नाही. आपले गायक लय भारी, वादक लय भारी, साऊंड सिस्टीम लय भारी, कॅमेरामन लय भारी, विनेकरी लय भारी, पहारेकरी लय भारी, आणि मी पण लय भारी आहे का नाही. मी भारी. आणि तुम्ही कोण आज? नाही तुम्ही पण लय भारी. पण भजनात टाळी वाजवली तरच भारी, नाही तर तुम्हाला रामकृष्ण हरी विठ्ठल. हा, आपण कुठं होतो? कीर्तनात. तुम्ही ऐकताय काय? यालाच म्हणतात चालू दे कीर्तन. आपला विषय चालू होता रांगण्यापासून ते गायी राखण्यापर्यंतच्या चरित्राचा उच्चार आपल्याला करायचा. देवकी वसुदेवाचं लग्न झालं. कंस वरात मिरवत होता. आकाशवाणी झाली, देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ असे. देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ असे. कंसाने वसुदेव देवकीला जेलमध्ये ठेवलं. देवकीला पहिला पुत्र झाला, कंसाने त्याला मारून टाकलं. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या अशा 6 बाळांना कंसाने मारून टाकलं. 7वं बाळ योगिनीने रोहिणीच्या उदरात दिलं. देवकी 8व्यांदा गरोदर राहिली. देवकीचं तेज अख्ख्या जेलभर पसरलं.
देवकीच्या तेजाने अख्खा जेल प्रकाशमय झाला. श्रावण महिना आहे, अष्टमी आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे. रात्रीच्या 12 वाजता देवकीच्या समोर साक्षात भगवान श्रीकृष्ण येऊन उभे राहिले, ते 8 वर्षाच्या मूर्तीच्या रूपात. श्रीकृष्ण म्हणाले, आई झालं की नाही मी तुझं बाळ, झालं की नाही मी तुझं बाळ. देवकी म्हणाली, अरे तू माझा बाळ झाला ही गोष्ट खरी, पण बाळ जन्माला आल्या आल्या का एवढं मोठं असतं का, असतं का? देवकी म्हणाली, कृष्णा तू लहान हो, तू लहान हो. कृष्ण म्हणाला, अगं आई लहानाचं मोठं होता येतं, मोठ्याचं लहान नाही होता येत. मोठ्याचं लहान होता येत असतं ते सगळे म्हातारे नाही का पिंटे झाले असते. तसा म्हाताऱ्यांमध्ये लहान बाळामध्ये काहीच फरक नसतो. लहान बाळ रांगत रांगत चालतंय, म्हातारे गुडघ्यावर रांगत रांगत चालतात. लहान बाळ बोबड बोबड बोलतो, हे म्हातारी दात नाही म्हणून फंपून 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 बोबड बोलतो. लहान बाळाची लाळ गळते, म्हाताऱ्या माणसाची लाळ गळते. हा फरक फक्त एवढा, लहान बाळाला कोणी उचलून घेऊन त्याची पप्पी घेईन, म्हाताऱ्याची पप्पी घेतात का? शेंबूड लाळ पप्पी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अगो आई लहानाचं मोठं होता येतं, मोठ्याचं लहान नाही होता येत. देवकी म्हणाली, तू देव आहेस, तुला सगळं होता येतं. तू थांब, मी माझ्या पप्पांसोबत जाऊन बोलतो. म्हणाला ना कृष्ण असा, पप्पांसोबत जाऊन बोलतो म्हणाला ना कृष्ण. आओ कृष्ण काय पप्पा म्हणत होता का? कुठून आलं हे पप्पा पप्पी मम्मा मम्मी घोडा घोडीन डॅडा डॅडी? मी मधीच ऐकलं होतं आईला मॉम म्हणतात, मॉम मॉम मॉम, बरं नाही म्हणत बम बम बम. काहींच्या मॉम तर खरंच बॉम्ब असतात, एकदा फुटला की पप्पांच्या चिंधड्या चिंधड्या. काय काका कसं काय मामा